महेश लांडगेंनी कुदळवाडी जे काय हैदोस घातला. लांडगे काल अजित पवारांना महाराष्ट्राचा आका म्हटले. देवेंद्र फडणवीसांनी म्हणू द्या ना की अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहे. प्रचारात कुठेच दिसत नाही, तुतारी वाजतच नाहीये. हा जो तुमचा मूळ प्रश्न आहे तो बरोबर आहे. तुम्ही सोबत लढत असताना तो द्वेष तुमच्यामध्ये का दिसत नाही? 100% आहे. आमचे आमदार महेश लांडगेंच्या माध्यमातून इथे तरुणाईला बिघडवायचं काम चालू आहे. होय नाही करत अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. घड्याळ आणि तुतारी अशा दोन्ही चिन्हांचे उमेदवार EVM वरती दिसणार आहेत. प्रचारामध्ये अजित पवारांनी आघाडी घेतलेली आहे, मात्र तुतारीचे नेते आणि कार्यकर्ते नेमकं काय करतायत हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये. माझ्यासोबत आज चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे आहेत. मी तुमचं स्वागत करते. सगळीकडे जोरात प्रचार सुरू आहे. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामध्ये भाजपला थेट अंगावरती घेतले. भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्यानिशी दिलेले आहेत. पण तुम्ही नेमके कुठे आहात सगळेजण? हे बघा, पिंपरी चिंचवडचा जर आपण एकंदरीत इतिहास बघितला तर पिंपरी चिंचवड शहराची जी काही जडणघडण झाली, जो काही विकास आपल्याला दिसतोय किंवा पिंपरी चिंचवड शहर एक कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं, याच्या जडणघडणीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यावेळेस माननीय अजितदादा पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली या राज्यामध्ये मंत्रिमंडळात असायचे. आणि पवार साहेबांनी केंद्रात मंत्री असतानासुद्धा JNURM जी योजना होती त्या योजनेतनं जवळपास 3,000 कोटीपेक्षा जास्ती निधी इथे या शहराला दिला होता. त्यामुळे या शहरात एकंदरीतच शरद पवार साहेबांना मानणारे किंवा अजितदादांना मानणारा एक वर्ग तयार झाला होता. आणि पवार साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणारी इथे अनेक कार्यकर्ते मंडळी तयार झाली. या सगळ्या स्थित्यंतरं सगळी राजकीय घडत असताना मधल्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी माननीय अजितदादा पवार यांचा एक गट आमच्या पक्षातनं CBI, ED, इन्कम टॅक्स या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे घेतला. अजित पवारांना काय भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडली, भारतीय जनता पार्टी फार त्यांच्या चांगल्या प्रेमातली असं काही नाही आहे. परंतु ED, CBI किंवा इन्कम टॅक्स याला चकवा देण्याचा जो काय प्रयत्न झाला त्याच्यातनं ते तिकडे गेलेले आहेत. आता हे सगळं होत असताना म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू 70,000 कोटींचा घोटाळ्याचे जे आरोप केले जात आहेत त्याला घाबरून 100% तुम्ही बघा, 3 दिवस आधी भोपाळला माननीय पंतप्रधानांनी आरोप केला होता. इतर कोणी आरोप केला तर आपण सोडून देऊ कदाचित, पण देशाचा PM बोलतो. PM हाऊस ती एक संस्था आहे. जेव्हा PM असे आरोप करतात तेव्हा आम्ही वारंवार मागणी करतोय गेली 2 वर्ष जाहीर प्रसारमाध्यमातनं जाहीर सभेतनं बोलतोय की भारतीय जनता पार्टीने एकतर ते जे आरोप केले होते, मग सुरुवातीला देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, बैलगाडी बळ, पुरावे वगैरे असं सगळं त्यांनी आंदोलनं केली होती, सभागृह बंद पाडलेली विधिमंडळाचं. मग आता आमचा प्रश्न आहे BJPला की ती जे 70,000 कोटीचा जो काय आरोप तुम्ही अजित पवारांच्यावर केलेला आहे तो आरोप खोटा असेल तर तुम्ही ते जाहीर करा की तो आरोप खोटा होता. जर तो आरोप खरा असेल तर मग आजपर्यंत कार्यवाही का नाही झाली, असाही दुसरा प्रश्न आमचा त्या निमित्ताने आहे. आणि परवा अजित पवारांनी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये जाहीरपणे सांगितलं की मी 70,000 कोटीचा माझ्यावर आरोप BJPने केलाच होता, पण मी आता त्यांच्यासोबत सत्तेत आहेच आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय की त्या आरोपांच्या मालिकेतूनच अजित पवारांना ED, CBIची भीती दाखवली गेली आणि त्याच्यातनं नको त्रास म्हणून ते कदाचित तिकडे गेलेले असावेत. आणि हे जग जाहीर आहे. हे काय तुम्ही आता सोबत लढताय ना इथे. हा, आता सोबत लढत असताना तुम्ही प्रचारात कुठेच दिसत नाही, तुतारी वाजतच नाहीये. हा जो तुमचा मूळ प्रश्न आहे तो बरोबर आहे की लोक दिसत नाहीत का. हे बघा, प्रत्येकाची प्रचाराची एक वेगळी पद्धत असते. इकडे आता हे खरं आहे की आमचे प्रमुख नेते मंडळी, आता काल आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी काल पुणे शहरात काल दौरा केला. आज संध्याकाळी युवा नेते आमदार रोहितदादा पवार पिंपरी चिंचवडमध्ये आज सगळी रॅली वगैरे आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. उद्या परवा सुप्रियाताई येतील. सगळे नेते सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी. आता नवी मुंबईमध्ये प्रचार चालू आहे. आज सुप्रियाताई नवी मुंबईत आहेत, पनवेलला आहेत सभा, कोल्हापूरला आहे, सगळीकडे प्रचार चालू आहे. पिंपरी चिंचवडला आमच्या जागा मुळातच कमी लढतोय आम्ही. आमच्यातलेच काही लोक, म्हणजे बघा, मी त्या दिवशीसुद्धा एका चॅनलवर बोलताना सांगितलं ना, आज तुम्हालाही ते सांगतो, त्याच्यावर खरं कोणी बोलत नाही आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं, मुंबईमध्ये 1 सदस्याचा 1 वाढ केला आहे, पण इतर शहरात का असं केलं नाही. एकाच देशात आपण राहतो, एकाच राज्यात राहतो. एका राज्यामध्ये मुंबई शहराला वेगळा प्रक्रिया असते आणि बाकी शहरांना वेगळी प्रक्रिया असते. उदाहरणार्थ इथं बहुसदस्यीय त्यांनी पद्धती केली 4 जणांचा. हे भाजपा वगळता इतर सर्व पक्षांना अडचणीचं झालेलं आहे.
अडचणीचे याच्यासाठी झाले की एक प्रभाग म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा आपण विचार करतोय म्हणून सांगतो, सरासरी 80,000चा एक प्रभाग आहे. 80,000 मतदार म्हणजे जवळपास अर्धी विधानसभा झाली. आणि मग एका नगरसेवकाने त्या एवढ्या मतदारांशी कसा संपर्क करायचा? आणि आमच्यासारख्या सर्वच पक्षांची, इतर भाजपा सोडून सर्व पक्षांची ती अडचण बनली की ती 4 जणांचा पॅनल प्रत्येक प्रभागामध्ये तयार करायला प्रत्येक पक्षाला अडचणीचं झालं. म्हणजे पिंपरी चिंचवडसुद्धा आम्हाला जागा लढवताना अडचणी बघा कशा आल्या की जिथे आमचे 2 उमेदवार असायचे चांगले, 2 स्ट्रॉंग, तर 2 आम्हाला मिळायचे नाहीत चांगले. एखाद्या प्रभागात आमचा एक चांगला असायचा तर 3 नसायचे. काही ठिकाणी आता तुषार कामटे आमचे शहराध्यक्ष, त्यांच्या प्रभागात 4ही तुल्यबळ पॅनल तिथं आमचं तयार झालं. असे काही काही ठिकाणी अर्धवट पॅनल होत असताना मग कुणाची तरी मदत घ्यायची गरज वाटली. आणि एका बाजूला भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना महायुतीत घेतलंच नाही, पुणे पिंपरी चिंचवड, कारण भाजपला या दोन्ही शहरं ताब्यात घ्यायच्यात आपल्या. आणि म्हणून मग ही जी काय प्रक्रिया होत असताना नाईलाज म्हणून आणि कार्यकर्त्यांना अधिकार दिले होते. पवार साहेबांनी स्पष्टपणे सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की भाजपा वगळून आपली कुठल्याही शहरात कोणाबरोबरही काही आघाडी आपण करू शकता. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना ते अधिकार दिलेले होते. त्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला. आणि अजित पवारांच्या बरोबर आपण स्थानिक पातळीवर एकत्र राहिलो तर आपली मतविभागणी टळेल आणि त्याचा फायदा निश्चित होईल असं अपेक्षा होती. त्या पद्धतीने झालेलं आहे. त्या पद्धतीने झाले. अजित पवार या निवडणुकीमध्ये हे शहर जे अजित पवारांनी वसवलं, फुलवलं, पवारांनी, शरद पवारांनी पाया रचला, यशवंतराव चव्हाणांचं योगदान आहे, अण्णासाहेब मगरांचं योगदान आहे, डॉक्टर घारे आहेत, हे कुणीही नाकारत नाही आहे. अगदी आत्ताचे सत्ताधारी भाजप जे आहे इथलं ते सुद्धा हे नाकारत नाही आहे. आणि पुन्हा हे शहर ताब्यात घेण्यासाठी अजित पवार आत्ता त्वेषानं उतरलेले आहेत मैदानामध्ये. मग त्या तुम्ही सोबत लढत असताना तो द्वेष तुमच्यामध्ये का दिसत नाही आहे? जर तुम्हाला भाजपला टक्कर द्यायची आहे तुम्ही म्हणता, तर ते तुमच्यामध्ये का दिसत नाही आहे? 100% आहे. आमच्या सगळ्या नेत्यांच्या तुम्ही प्रेस कॉन्फरन्सही काढून बघा, भाषणं काढून बघा, आजही तुम्हाला दिसतील, उद्याही दिसतील. अजून प्रचाराची आत्ता सुरुवात झाली 2 दिवसापूर्वी, परंतु पुढच्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल. मुळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय झाले, भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगेंच्या माध्यमातून इथे तरुणाईला बिघडवायचं काम चालवलेलं आहे. इथे संभाजी भिडेंना बोलवायचं, आणखी हिंदुत्ववाद्यांना बोलवायचं. मी म्हणतो विकासाचे प्रश्न निरंतर चालत राहतील. भौतिक विकासाचे प्रश्न, आता एखाद्या चौकामध्ये ओव्हरब्रिज झाला आहे, कदाचित पुढच्या चौकात अजून 5 वर्षांनी गरज लागेल, आज गरज नसेल, हे चालू राहील. पण इथल्या पिंपरी चिंचवड जे काय तुम्ही जी नावं घेतली ही सगळी समाजवादी किंवा गांधी, नेहरू, शाहू फुले, आंबेडकर या विचार, पिंपरी चिंचवड हा कधीच धर्मांध विचाराला साथ देणारं शहर नाही आहे. किंवा पुणे शहरसुद्धा एस.एम. जोशी सारखे नेते इथे होऊन गेलेले आहेत. मग महेश लांडगेंच्या माध्यमातून इथं सातत्याने हिंदुत्ववाद रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि महेश लांडगेंनी चिखलीला जे काय कुदळवाडी जे काय हैदोस घातला, तिथं अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं जीवन त्यांचं. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळेच होते, म्हणजे काही एका धर्माचे नाही. पण मुस्लिमांना टार्गेट करत इतरांचंही नुकसान करून मुस्लिमांनाही नुकसानीत टाकलं. हे सगळं होत असताना हा जो काय मनमानी कारभार चालला आहे किंवा हुकुमशाही पद्धतीचं चाललं आहे, किंवा अजितदादांनी जे काही 2-3 घोटाळे, मग ते कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय असेल आणखी, किंवा पिंपरी चिंचवड पुणे शहर कर्जबाजारी, हे वास्तव आहे ना. हे मुद्दे आम्हीही मांडतोय, अजितदादा मांडतायत. त्याला जरा मीडियामध्ये जास्ती प्राधान्य मिळते की अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, कदाचित आमच्या नेत्यांना तेवढी प्रसिद्धी मिळत नसेल. येतच नाहीयेत ना आता प्रचाराला राहिले. निश्चित आजच रोहितदादांचा दौरा आहे. तुम्ही इथे शहरामध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचंय का नाही हा प्रश्न निर्माण झालाय आता. नाही, अमोल कोल्हे साहेबांचं पण उद्या, मला वाटतं उद्याच तारीख आहे त्यांची. त्यांनी तारखा त्यांच्या एंगेज आहेत. स्टार प्रचारक आमच्या पक्षाचे 40 आहेत, परंतु ह्या 7-8 प्रमुख नेत्यांना जास्ती मागणी आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड पुण्याकडे आपण शेवटच्या टप्प्यात येऊ असं ते नियोजन प्रचाराचं केलेलं आहे. अमोल कोल्ह्यांची इथं सभा होईल, दौरा होईल, रॅली होईल. आज रोहितदादांचा आहे, उद्या परवा सुप्रियाता येतील, सगळे येणार आहेत नेते. त्यामुळे तसं अजिबात गैरसमज कोणी करायची गरज नाही. ज्या जागा आम्ही लढवतोय त्या जागा निश्चितपणे आमचे विजय होतील. अशा पद्धतीनं मतदारांची वैयक्तिक 1-to-1 संपर्क करण्याचं तिथे प्रयत्न करतात. कारण आता पूर्वीसारखं राहिले नाही, आता 1-to-1 भेटावं लागतंय लोकांना. त्या पद्धतीने ते प्रचार नियोजन सगळेजण करतायत आणि एकत्रित प्रचार तो होईल. याच्यामध्ये निश्चित आमच्या जागा कमी जरी असल्या, पण शेवटी आता अजितदादांच्या बरोबर इथं करत असताना आमच्यातले काही लोकांना 11th आवरला जिथे पॅनल तयार होत नाही, मग असे मी जे सांगितलं, आमचे 2च उमेदवार आहेत, त्यांचे 2 आहेत, तर तिथे मग क्रॉस वोटिंग करावं लागेल. मग 2 घड्याळं 2 तुतारी घेतली तर पॅनल बिघडेल, लोक क्रॉस वोटिंग करतील का नाही. पण आमच्यातले काही सीटसुद्धा अजित पवारांच्या चिन्हावर उभ्या आहेत. तिकडे असे 8-10 तरी उमेदवार असे असतील की ते आमच्या पक्षाचे आहेत, परंतु त्या प्रभागात पॅनल पूर्ण करण्यासाठी म्हणून ते मग एकाच चिन्हावर लढता येईल म्हणून ते तिकडे उभे आहेत. त्यामुळं इथे जो प्रचार आहे तो संयुक्तच आहे, तो काही वेगवेगळा प्रचार नाही आहे आणि निश्चित चांगला यश मिळेल. हे जे चाललंय आमचं तुमचं हे जे चाललेलं आहे, तर ही 2 चिन्ह हे होऊन सगळंच आमचं केव्हा होणार? ही वाटचाल जी आहे ही त्याकडे चाललेली आहे ना. मुळामध्ये असं आहे
की पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर ह्या 2 महानगरपालिका जर सोडल्या तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेपैकी आम्ही जवळपास 11 ठिकाणी काँग्रेसनं आम्ही एकत्र लढतोय, 11 ठिकाणी उद्धव ठाकरेंना आम्ही एकत्र लढतोय, महाविकास आघाडी असे कळून. त्यामुळं 25-26 महानगरपालिकांची चर्चा तेवढी होत नाही आहे जिथे आम्ही महायुतीच्या विरोधात आहोत किंवा अजित पवारांना आम्ही सुद्धा एकमेकाच्या विरोधात आहोत, त्याची चर्चा कोणीच करत नाही आहे. फक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे म्हणजे महाराष्ट्र नाही. इथे जे काय आहे ते स्थानिक लोकांच्या आघाड्या आहेत. हे इथलं राजकारण जे आहे ते इतर ठिकाणचा परिणाम पुणे करतं हे बघा, ना. पुणे जिल्हा हा पवार साहेबांना मानणारा, अजित पवारांच्या इथे सगळं हे कार्यक्षेत्र असल्यामुळे पालकमंत्री अजितदादा पुण्याचे, त्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टीला असं वाटलं असेल की पवारांचं वर्चस्व पिंपरी चिंचवड पुण्यावरचं आपण नाहीसं करायचं, पवारांच्या ताब्यातनं हे घ्यायचं, मग ते अजित पवार असो किंवा शरद पवार साहेब असो, त्याच्यामुळे तसं झालं असेल. परंतु पुणे शहर पिंपरी चिंचवडमध्ये जे झाले याचा अर्थ असा नाही की दोन्ही राष्ट्रवादी लगेच एकत्र आले आहेत आणि एकत्र लढतात. भविष्य काळात असं आहे की अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीसोबत आहेत. आदरणीय पवारसाहेब गेली 60 वर्ष या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुरोगामी आणि सेक्युलर विचारधारेने बांधील राहून तशा पद्धतीने ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच राहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये इंडिया आघाडी असेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल, त्यांच्यासोबतच आम्ही आहोत. आम्ही NDAमध्ये जाण्याच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीत जाण्याचा सध्या तरी प्रश्नच उद्भवत नाही. जर भविष्यकाळात यदा कदाचित अजितदादा पवारांचं आणि भारतीय जनता पार्टीचं फारच वाजलं आणि अजितदादा पवारांनी भारतीय जनता पार्टीची महायुती सोडली 29च्या विधानसभेच्या वेळेस, तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी 29च्या विधानसभेला एकत्र येऊ शकतील. मग प्रशांत जगतापांची भूमिका योग्य होती? प्रशांत जगतापांचा मुद्दाच वेगळा आहे. खरं तर खूप मोठा विषय मीडियाने केला. प्रशांत जगतापांचं महिना 15 दिवस आधीच ठरलेलं होतं, जायचं होतं त्यांना, कारण त्यांचा मुद्दा काय होता, हडपसर विधानसभा. त्याच्यामुळे पुणे शहराला ते वेठीला धरायचा तो प्रयत्न होता. चेतन तुपे पाटील आणि प्रशांत जगताप हे दोघं एकमेकाच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि प्रशांत जगतापांना असं वाटलं की आपण जर आता हे केलं तर पुढे विधानसभेला आपल्याला लढायचं आहे तर पुन्हा अडचण होईल, म्हणून त्यांचा व्यक्तिगत तो विषय होता. त्याला संबंध पुणे शहरात अजून आघाडी झालेली पण नव्हती. अजित पवारांची आणि आमच्या पक्षाची बोलणं चालू होती. आमच्या नेत्यांनी त्यांना प्रचंड वेळ पण दिलेला होता. त्यामुळे प्रशांत जगतापांचा निर्णय आधी वेगळा झालेला होता. त्यांना ही भीती दिसत होती कदाचित आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आघाडी अजित पवारांच्या पक्षाबरोबर होण्याच्या आधीच एक आठवडाभर निर्णय घेतलेला होता. त्यामुळे तो चर्चेचा फार मोठा विषय नाही. आता नुकतंच सुरेश कलमाडी वारले. 2007चीच निवडणूक असेल की पवार साहेबांनी सांगितलं होतं कारभारी बदला आणि अजित पवारांनी भाकरी फिरवली होती. एक नवा पुणे पॅटर्न जो आहे तो 2007ला सगळ्यांना बघायला मिळाला. तसंच काहीच यावेळेस होईल का? नाही, तुम्ही प्रशांत जगतापांचं नाव घेतलं, त्यावेळेचा जो पुणे पॅटर्न होता त्याच्यातलेच महापौर प्रशांत जगताप होते. मग प्रशांत जगतापांना त्यावेळेस BJP त्या पुणे पॅटर्नमध्ये होती, मग त्यावेळेस प्रशांत जगतापांना अडचण तेव्हा का नाही झाली? आज कशी काय वाटली? आज BJPची अडचण त्यांना वाटली, त्यावेळेस महापौर असताना वाटली नाही. पद उपभोगलं त्यांनी पुणे महापौर, तेव्हा का नाही अडचण वाटली प्रशांत जगतापांना? हा साधा सरळ प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय, तो आम्हालाही पडतोय. आता तुम्ही जे म्हणताय कारभारी बदला, ते सूत्र होतीच, बरोबरच आहे. आत्ता जे काय आहे, आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीने दोन्ही महानगरपालिका कर्जबाजारी केलेल्या आहेत. ते आत्ता बघा, काल आशिष शेलारांनी पार मुद्दा सावरकरांच्याकडे नेऊन ठेवला. म्हणजे कदाचित त्यांना विकासाच्या प्रश्नावर बोलताना कुठंतरी भारतीय जनता पार्टीला अडचण येत असावी. त्यांचं फेल झालेलं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही स्मार्ट सिटी करणार आहोत. मला वाटतं पुणे शहर त्या स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी घेतलं होतं. कुठे महाराष्ट्रात एक तरी स्मार्ट सिटी झाली का आणि भारतात तरी झाली का? त्यामुळे स्मार्ट सिटीचं त्यांनी बागोलबुवा उभा केला, जाहिरातबाजी केली, प्रचंड त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केला आहे जाहिरातबाजीवर. मेट्रोचं सुद्धा त्यांनी जाळं उभारायचा प्रयत्न केला, त्याच्यासुद्धा जाहिरात केली. ती मेट्रोसुद्धा अद्यापपर्यंत सक्सेस नाही आहे. ज्या प्रमाणात मेट्रोने प्रवास लोकांचा व्हायला पाहिजे आणि पुण्यातल्या ट्रॅफिकवरचा जो लोड वाढला आहे तो कमी व्हायला पाहिजे, तो दिसत नाही कुठेच. आणि मग भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय की आम्ही आता साम दाम दंडभेद, निवडणूक आयोग आमच्या जोडीला आहेच आहे, आम्ही आता कितीही रोज आचारसंहितेचा भंग केला तरी आम्ही विजयीच होऊ, त्यामुळे आम्हाला कोणाची गरज नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा त्यांनी बाजूलाच टाकलं पुणे शहरामध्ये. हे सगळं होत असताना आता मतदारांची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मतदारांच्या पुढे आता इतके पक्ष चॉईसला आहेत. म्हणजे महायुतीतले 3 पक्ष, महाविकास आघाडीतले 3 पक्ष, याशिवाय मनसे आहे, वंचित आघाडी आहे, MIM आहे, 10 पक्ष जवळपास लोकांना चॉईसला आहेत. तरीसुद्धा काही 60 ते 70 जागा बिनविरोध दाखवल्यात भारतीय जनता पार्टीने. हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे BJPला बऱ्यापैकी तिथे अटकाव आलेला आहे. त्यांना मनमानी करायला थोडंसं. आणि आजचं परसेप्शन जर बघितलं तुम्ही, जर कालचे परवाचे सर्वे किंवा लोकांच्या जर भावना बघितल्या तर लोक दोन्ही राष्ट्रवादीला स्वीकारतायत.
2017ला जेव्हा या महापालिकेतली सत्ता गेली, सत्तांतर झालं, त्यावेळेस भाजपनं नारा दिला होता भय आणि भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड. पण आत्ता अजित पवारांनी गेल्या 9 वर्षातले सगळे भ्रष्टाचाराचे पुरावे मांडले. परवाच्या सभेमध्ये सांगितलं भ्रष्टाचाराचा आका जो आहे तो संपवा इथला, आणि त्याच्यावरती इथले स्थानिक नेते कालपर्यंत कुणीच बोललं नव्हतं. त्याला उत्तर दिलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी, चंद्रकांत पाटलांनी, आशिष शेलारांनी जो सावरकरांचा मुद्दा काढला, परत त्या खासदार नवनीत राणा त्याच्यावरती बोलल्या, पण स्थानिक कुणीच बोलत नव्हतं. काल महेश लांडगे बोलले आणि महेश लांडगे काल अजित पवारांना महाराष्ट्राचा आका म्हटलेत. या सगळ्यामध्ये हे जे मुद्दे मांडले जात आहेत, दादांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं आहे भ्रष्टाचाराचं, महापालिका विकली, महापालिका लुटली, हे सेट केलेलं आहे. त्याला उत्तरं देता येत आहेत का यांना? पण मग अजित पवारांना महाराष्ट्राचा आका म्हणणं का उत्तर, हा जो प्रकार आहे तो नेमका काय? नाही, महेश लांडगे जे काय बोललेत काल विधान ते मी ऐकलं त्यांचं, परंतु त्या विधानाला किती लोक स्वीकारणार आहेत? कारण आका म्हणणं सोपं आहे, टीका म्हणून बोलणं काही पडे, पण अजित पवारांचे जे आरोप भारतीय जनता पार्टीनेच केलेले आहेत, मग हिंमत आहे का भारतीय जनता पार्टीच्या अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याची? जर भारतीय जनता पार्टीचा एक विद्यमान आमदार बोलत असेल, रवींद्र चव्हाण बोलत असतील प्रदेशाध्यक्ष, मग देवेंद्र फडणवीस का वेगळी भूमिका घेतात? अजून देवेंद्र फडणवीस काहीच बोललेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी म्हणू द्या ना की अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत किंवा त्यांचे सगळे भ्रष्टाचार आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी बोलायला पाहिजे. महेश लांडगेंना सरकारमध्ये किती गृहीत धरलं जाईल, किती मानलं जाईल, हा त्यांचा पुढचा प्रश्न. त्यामुळं पिंपरी चिंचवड किंवा पुणे शहरामध्ये वेगवेगळे भ्रष्टाचार जे आहेत, म्हणजे पुण्यातलं मोहोळांचा सुद्धा भ्रष्टाचार त्या हॉस्टेलचा बाहेर निघालेला होता. आता आरोप होणं आणि ते प्रत्यक्षात त्याचे निकाल लागेपर्यंत कदाचित हे सगळे म्हातारे झालेले असतील. त्यामुळं ह्याच्यामध्ये लोक पाहत असतील, मला असं वाटतं की याच्यात खरं काय आहे. दोन्ही महापालिका कर्जबाजारी झालेत का? तर झालेले आहेत. इथले ट्रॅफिकचे प्रश्न सुटलेत का? तर नाही सुटले. इथले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे का? तर नाही सुटला, उलट वाढला आहे. म्हणजे मागच्या महापालिकेला भाजपाने सांगितलं होतं की आम्ही 24/7 आम्ही पाणी देऊ प्यायला. कुठेही पाणी, दिवसाड पाणी आहे. अगदी महापालिकेच्या आवारातल्या परिसरातल्या सोसायट्यांना सुद्धा टँकर घ्यावा लागतोय वरचेवर. मग कोणता प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडवला? इतके मोठे मोठे आज होर्डिंग्ज लावलेत. मी आज शहरातनं फिरत असताना काल बघितले, आज बघितले, इतके मोठमोठे फ्लेक्स जे होर्डिंग्ज लावलेत सगळे भारतीय जनता पार्टीने की भाजपशिवाय पर्याय नाही. अहो, तुमच्याच ताब्यात 10 वर्ष आहे ना. तुमचा प्रशासक तुमच्याच नियंत्रणाखाली होता महापालिकेचे दोन्ही. या प्रशासकांनी काय दिवे लावले? किंवा त्याच्या आधीसुद्धा तुमच्याच ताब्यातले महापौर स्टँडिंग कमिटी तुमच्याच होत्या दोन्हीकडे. भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षात या 2 महानगरपालिकेमध्ये कोणते 2 चांगले बदल घडवले, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. त्यामुळे महेश लांडगे काय म्हणाले याला काय फार महत्त्व राहत नाही. अजित पवार त्यांचा पक्ष, त्याच्यावर सक्षमपणे मला वाटतं महेश लांडगेंना उत्तर देईल. अजित पवार भावनिकपणे अगदी पिंपरी चिंचवडकरांना साथ घालतात. म्हणजे एकीकडे आक्रमकपणे भ्रष्टाचाराचा मुद्दा, दुसरीकडे भावनिकपणे पुन्हा म्हणतात की हे शहर माझं आहे, मी ह्याला पुन्हा चांगलं करेल, रस्त्याने जाताना छान झाडं दिसतील, चांगले डिव्हायडर दिसतील, चांगलं हे होईल. तुम्ही नेमकं तुमच्या आता सोबत आहात, तुम्ही मतदारांना काय सांगताय? नाही, आमचं मुळातच आम्ही संख्या आमची तिथं कमी आहे, तुम्हालाही माहिती आहे. आमचे लोक किती 15-20 लोकांचा विषय आहे. त्यामुळे आमचे लोक त्याच्यामध्ये जो काय शेवटी आता एकत्र लढलो आहे, जर सत्ता आली तर आमची एकत्र सत्ता असेल. अजित पवारांचा अजेंडा हा जो काय आहे तो आमच्या पक्षाचा त्याचे एकत्रितच आढावा राहील ना तो. त्याच्यामुळं वेगळं काय आमचं करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही एकत्र निवडणुका लढवतोय. जर महापालिकेत सत्ता स्थापन करायची वेळ आली तर आम्ही दोन्ही एकत्रच असणार. त्यामुळं तो अजेंडा राबवला जाईल. आणि अजित पवारांचं ते शहराच्या संदर्भातली जुनी स्वप्न आहेत, त्यांनी काही आधी गोष्टी केलेल्या आहेत पूर्वी वाईटपणा घेऊन. म्हणजे तुम्हालाही आठवत असेल की इथे अनेक ब्रिज करताना, इथे रोड रुंदीकरण करताना अजित पवारांनी फक्त वाईटपणा घेतलेला आहे. तो वाईटपणा लोकांच्या शिव्या खायचं काम अजित पवारांशिवाय कोणीही केलेलं नाही. आणि रुंदीकरण करणं किंवा प्लॅनिंगनी काम करणं ह्याच्यासाठी वाईटपणा निश्चित घ्यावा लागतो, आणि ती अजितदादांची नियमित तयारी राहिलेली आहे. महेश लांडगेंनी त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर सांगावं की पिंपरी चिंचवडसाठी तुम्ही काय केलेलं आहे, एक चांगला बदल घडवला आहे का. इथे टक्केवारी गोळा करण्याशिवाय या पिंपरी चिंचवडमध्ये दुसरं काय रुजवलेलं नाही भारतीय जनता पार्टीने. पुणे शहरात सुद्धा तेच आहे. जे प्रशासक होते त्या दोन्ही प्रशासकांच्या माध्यमातून काय तुम्ही केलं? कारण सरकार तुमचंच होतं. जे आरोप केले जात आहेत ते आरोप करणाऱ्यांनी काय केलं, असा सवाल जो आहे तो विकास लवांडे यांनी इथं उपस्थित केलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आहेत. राज्यात इतर ठिकाणी मात्र आम्ही वेगळं लढतोय. भविष्यात
जर अजित पवार भाजपला सोडून आले तर आम्ही एकत्र येऊ अशी शक्यता आहे असंही ते म्हणालेत. पण महापालिकेमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट झाल्यानंतर इथं जे स्वप्न अजित पवारांनी दाखवलेलं आहे ते पूर्ण करण्यामध्ये आमचाही वाटा असेल असं ते म्हणतात. पाहुयात येत्या 16 तारखेला पिंपरी चिंचवडकर नेमके कोणाच्या बाजूनं कल देत आहेत. तोपर्यंत निवडणुकीच्या या सगळ्या मैदानामध्ये काय घडतंय हे आपण वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊयात. पाहत रहा आसपास.